नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये लवकरच गट क व गट ड अंतर्गत आपल्याला मेगा भरती ही बघायला मिळू शकते. त्यामुळे कुठली पदे या भरतीमध्ये असतील, शैक्षणिक पात्रता काय असेल, कशा पद्धतीने असेल, संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुकोस बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अशा अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग बघूया हे भरती नेमक्या कशाच्या आधारे निघणार आहेत ते. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन अंतर्गत नगर परिषद प्रशासन संचालनालय या अंतर्गत एक सर्क्युलर आपल्याला बघायला मिळते. हे सर्क्युलर आपल्याला बघायला मिळू शकते. विषय तुम्ही बघू शकता, राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवणे बाबत 23 फेब्रुवारी 2026 हे जे आहे GR हा निघालेला आहे. त्यामुळे या GR अंतर्गतच आपण आता बघण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, या GR मध्ये असं दिलेलं आहे की नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील गट क आणि गट ड ज्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ती आहे ते राबवण्यासंदर्भात हे सरळ सेवेने आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही भरती कशा पद्धतीची होईल, कुठले पद या अंतर्गत असतील, हेच आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये जे गट क व गट ड जे पद आहेत त्याचा अहवाल आपल्याला या GR अंतर्गत असा बघायला मिळतो. जिल्ह्याची नावं आणि गट क आणि गट ड ची एकूण पदं आपल्याला बघायला मिळतील. नागपूर विभाग असेल तर गट क ची 352 तर गट ड ची 88 पदं आहेत. एकूण पदं 440. अमरावती विभागांतर्गत गट क ची 70 आणि गट ड ची 30 अशी 100 पदं. अकोला विभागात 48 गट क ची तर गट ड ची 27 एकूण 75. वाशिम जिल्ह्यामध्ये 35 गट क ची तर 14 गट ड ची आहेत अशी एकूण 49 पदे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 98 पदं गट क अंतर्गत तर 51 पदं गट ड अंतर्गत असतील अशी एकूण 141 पदं आहेत. तर बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत एकूण पदं तुम्हाला बघायला मिळतील 79. गट ड चे 35 आणि एकूण 114. अशी एकूण अमरावती विभाग जर बघितला तर 330 पदं तुम्हाला 157 गट ड, 330 गट क आणि 487 एकूण पदं असतील. नंतर बघा खाली असेल धुळे जिल्हा 28 पदं गट क ची तर 1 पद गट ड चं असेल असं 29. अहमदनगर अंतर्गत तुम्हाला 125 पदं गट क ची तर 7 पदं गट ड ची अशी एकूण 132. नाशिक जिल्ह्यात 83 पदं गट क ची अशी एकूण 83 पदं तुम्हाला असतील. जळगाव जिल्ह्यात गट क करताच पदं आहेत 124 पदं. नंदुरबारमध्ये सुद्धा 43 पदं गट क चीच आहेत. म्हणजे एकूण नाशिक विभागामध्ये गट क ची 403 पदं आहेत, गट ड ची केवळ 8 आणि एकूण 411. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण बघूया, या ठिकाणी 68 पदं गट क ची तर 23 पदं गट ड ची असतील. बीड जिल्ह्यामध्ये 117 पदं गट क ची तर 40 पदं गट ड ची एकूण 157. परभणीमध्ये 46 पदं गट क ची तर 30 पदं गट ड ची अशी 76. आणि जालन्यामध्ये 56 पदं गट क ची तर गट ड ची 15 पदं अशी एकूण 71 पदं. नंतर असेल बघा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण पदं 152 आहेत गट क ची तर गट ड ची 297 पदं आहेत अशी एकूण 449 पदं आपल्याला बघायला मिळतील. हिंगोलीमध्ये 40 पदं गट क ची तर 11 पदं गट ड अंतर्गत अशी 51 पदं असतील. नांदेड आणि लातूर या अंतर्गत सुद्धा लातूरमध्ये 58 गट क ची आणि 12 गट ड ची अशी एकूण 70. तर नांदेडमध्ये 94 गट क ची आणि गट ड ची 129 अशी एकूण 223 पदं. एकूणच काय तर अमरावती विभाग औरंगाबाद विभागात 631 गट क ची 557 गट ड ची म्हणजे एकूण 1188 पदं. सगळ्या विभागाची जर बेरीज केली तर गट क ची 2151 आणि गट ड ची 987 म्हणजे 3138 पदं तुम्हाला ही या भरतीमध्ये बघायला मिळू शकतात. याही व्यतिरिक्त बघा प्रशासकीय सेवेअंतर्गत जे पद असेल वरिष्ठ लिपिक गट क अंतर्गत हे मात्र या भरतीमध्ये तुम्हाला बघायला मिळू शकणार नाही, कारण की ती सगळी पदं ही पदोन्नतीने भरल्या जाण्याची शक्यता त्या GR मध्ये त्यांनी दर्शवलेली आहे. मग आपल्याकरता पदं कुठली असतील तर बघा पदं असतील लिपिक टंकलेखक जे सर्वांच्या आवडीचं पद असेल गट क अंतर्गत. यामधली सरळ सेवेने 50% पदं भरली जातील. याची शैक्षणिक पात्रता असेल कुठल्याही विद्यापीठाची पदवी. सोबतच राज्य शासनाची मराठी 30 शब्द प्रति मिनिट टायपिंग किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट ही वेगाची टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं. MSCIT असणं तुमच्याकडे आवश्यक. सोबत मराठी भाषा तुम्हाला येणं आवश्यक आहे. नंतरचं जे पद असेल बघा लघु टंकलेखक गट क अंतर्गत याची 100% म्हणजे सरळ सेवेने 100% पदं भरली जाणार आहेत. याही ठिकाणी शैक्षणिक पात्रता बघू शकता. कुठल्याही शाखेची विद्यापीठाची पदवी, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणं, मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची अर्हता असेल. सोबत MSCIT तुमच्याकडे असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असेल तर तुम्ही या पदांना अर्ज करू शकाल. 4 नंबरचं पद वाहन गटचालक
वाहनचालक गटकाचं पद आहे. तांत्रिक सेवेअंतर्गत सरळ सेवेने हे सुद्धा पदं भरली जातील. ही पदं केवळ 10वी वरती आहेत आणि हलके वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असेल, सोबतच 3 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यास तुम्ही सक्षम उमेदवार ठरू शकता. यानंतरची पदं बघा, उद्यान पर्यवेक्षक गट अंतर्गत आहेत. हेही सरळ सेवेने 100% भरली जातील. या ठिकाणी तुम्हाला कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असेल. या ठिकाणी जे ग्रंथपाल गटकचं पद आहे ते मात्र या ठिकाणी पदोन्नतीने भरली जाईल. त्यामुळे हे पद आपल्या हातून यावेळी जाण्याची शक्यता आहे. परंतु सहाय्यक ग्रंथपाल मात्र घटकांतर्गतच हे सरळ सेवेनं तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि तेही पूर्ण 100%. तर या ठिकाणी तुम्हाला केवळ विद्यापीठाची ग्रंथालयाची शास्त्राची जी पदवी असेल म्हणजेच बी.लिप आणि एम.लिप असेल तर प्राधान्य हे तुम्हाला असणं गरजेचं. मराठी भाषेचं नॉलेज तुम्हाला याही ठिकाणी असणं आवश्यक आहे. आता बघा, हे नंतर आपण तांत्रिक पदं जर बघितली तर या ठिकाणी तांत्रिक पदाची मॅक्झिमम पदं तुम्हाला सरळ सेवेनं असतील. जसं गाळणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक गटक तांत्रिक सेवा अंतर्गत. या ठिकाणी बघा, विज्ञान शाखेची रसायनशास्त्रातील पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं. सोबत प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरता मान्यताप्राप्त संस्थेचे DMLT परीक्षा उत्तीर्ण गरजेचं. मराठी भाषेचं ज्ञान व MSc असल्यास त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकाल. नंतर जोडारी किंवा वीज तंत्री हेही घटकाचं पद 100% सरळ सेवेने. या ठिकाणी 10वी उत्तीर्ण असणं, सोबतच वीज तंत्री किंवा नळ कारागीर म्हणून तुमचा अभ्यासक्रम असणं गरजेचा. मात्र 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला असेल. पंप ऑपरेटर हे सुद्धा घटकाचं पद 100% सरळ सेवेने. या ठिकाणी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं, सोबतच पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. नंतर बघू शकता तुम्ही तारतंत्री किंवा वायरमन या ठिकाणी घटकाचं हे पद आहे. हेही सरळ सेवेने भरले जातील. या ठिकाणी 10वी आणि ITI तुमचं असणं तारतंत्रीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं. अनुरेखक घटकांतर्गतचं पद हेही सरळ सेवेनं 100% भरले जातील. या ठिकाणी तुमची 12वी असणं गरजेचं आहे व सोबतच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेकडील अनुरेखक किंवा तत्सम कोर्स उत्तीर्ण असलं आणि अनुभव असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य असेल. नंतर असेल बघा आरेखक गट क अंतर्गत हेही 100% सरळ सेवेनं पद भरले जातील. याही ठिकाणी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं, सोबतच AutoCAD हा कोर्स तुमचा पूर्ण असणं गरजेचं आहे व याही ठिकाणी तुम्हाला कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल. आता नंतर बघा, लेखा सेवा व लेखा परीक्षण सेवेअंतर्गत जे लोकपाल नावाचं पद आहे जे घटकांतर्गत येतं, हेही पद सरळ सेवेनेच त्या ठिकाणी भरल्या जातील. या ठिकाणी कुठल्याही विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल व राज्य शासनाची मराठी 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असाल व MSc तुमच्याकडे असेल तर तुम्ही लोकपाल हे पद त्या ठिकाणी सहज अर्ज करू शकाल. यानंतर बघा, अग्निशमन संवर्ग आणि सेवेअंतर्गत सुद्धा प्रमुख अग्निशमन विमोचन हे जे पद आहे हे मात्र पदोन्नतीने त्या ठिकाणी भरलं जाईल. परंतु मात्र वाहन चालक कम ऑपरेटर हे जे यंत्रचालक घटकाचं पद आहे हे 100% तुम्हाला सरळ सेवेनं भरले जातील. त्या ठिकाणची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं. सोबत राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा जो 6 महिन्याचा कोर्स असेल अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम तो पूर्ण करणं गरजेचं. सोबत वैध जड वाहन चालवून परवाना म्हणजेच जड वाहन चालवण्याचा परवाना व जड वाहन चालवण्याचा परवाना केल्यानंतर 3 वर्षाचा तुम्हाला संबंधित कामाचा अनुभव असणं गरजेचं. या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेसोबतच तुम्हाला शारीरिक पात्रताही असणं गरजेचं असेल. त्यानंतरचं जे पद असेल ते बघा, वैद्यकीय अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभागातलं ही पदं बघ देखील सरळ सेवेने भरली जातील. या ठिकाणी तुम्हाला विद्यापीठाची वैद्यकीय पदवी म्हणजे MBBS असणं, सोबतच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग अधिनियम अंतर्गत नोंदणी असणं सुद्धा गरजेचं आहे. 3 वर्षाचा अनुभव त्यांनी मागितलेला असेल. आरोग्य सहाय्यक गट अंतर्गतचं पद जे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भरलं जातं, त्या ठिकाणी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं. सोबतच कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम किंवा तो पाठ्यक्रम असतो तो उत्तीर्ण असणं गरजेचं आहे व 2 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे. नंतरचं पद परिचारिका हेही 12वी वरती पद असेल. मात्र या ठिकाणी नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरी पदविका तुम्हाला असणं गरजेचं आहे व याच पदाकरता तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव सुद्धा त्यांनी मागितलेला असेल. यानंतरचं बघा, शिपाई हे पद आहे हे सरळ सेवेनं भरलं जाईल. या ठिकाणी केवळ 10वी वरती हे पद असेल व मराठी भाषा तुम्हाला येणं गरजेचं. नंतरचं पद असेल बघा, हवालदार किंवा नाईक हेही पद या ठिकाणी असेल, परंतु हे पदोन्नतीने भरल्या जाईल त्यामुळे हा आपण बघणार नाही. नंतर बघा, वॉलमन हे सरळ सेवेने भरल्या जातील आणि अग्निशमन विमोचन हेही सरळ सेवेने भरल्या जातील.
तर वॉलमन करता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असेल. सोबतच नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण असणं गरजेचं आणि MSCIT असणं गरजेचं असेल. तर अग्निशमन विमोचन फायरमन गट ड अंतर्गत हे पद असेल. 100% हे पद सरळ सेवेने भरल्या जातील. या ठिकाणी केवळ 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. सोबतच महाराष्ट्र शासनाचा जो 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम असेल तो पूर्ण करणं गरजेचं असेल आणि मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं. या पदाकरता मात्र शैक्षणिक पात्रतेसोबत शारीरिक पात्रताही जी त्या ठिकाणी बघितलं जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारची पदं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद, नगरपंचायत अंतर्गत भरले जाऊ शकतील आणि ते बघायला सुद्धा मिळतील. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात जी भरती असेल त्यासाठी मात्र तुम्हाला आतापासूनच तयारीला लागणं आवश्यक असेल. तर मित्रांनो ही होती एक लेटेस्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा आणि अशाच एका नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.